रामकृष्ण हरी माऊली. आजच्या वारीच्या मुक्कामी आपण स्वतःला जोडून घेण्यासंबंधी बोललो होतो. आज हे जोडून घेणं काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्यासाठी पहिल्यांदा ज्ञानदांनी पसायदानामध्ये मागितलेली एक मागणी लक्षात घेतली पाहिजे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. हे मैत्र जीवांचे आहे ना, ते जोडल्या गेलं पाहिजे. वारीत त्यासाठीच जोडल्या जायचं असतं, त्यासाठीच वारीमध्ये यायचं असतं. गंमत अशी आहे, तमासगिरांचे खेळ म्हणजे नर्तकींचे नाच, मग तमाशातल्या नर्तकींचे नाच की आताच्या काळातल्या डान्स बारवरचे नाच असतो. चोर आणि गुंडांशी केलेली मैत्री, दारूची नशा, वेश्येचं प्रेम, या गोष्टी जोपर्यंत सुरू आहेत ना तोपर्यंत बऱ्या वाटत राहतात. नाही, फक्त बऱ्या वाटत राहतात असं म्हणतो. आणि एकदा का हे ओसरलं, एकदा का हे संपलं की मग त्यात काहीच राम नाही असं वाटायला लागतं. खरा मित्र, खरा सखा ओळखण्यामध्ये जिथे गडबड होते आणि जिथे आपण अशा स्वरूपाच्या संबंधांना जोडू लागतो तिथे घोटाळा होत जातो. म्हणजे अगदी मुंबईत जीवाची मुंबई करायला गेलेल्या माणसांना मध्यरात्रीला मध्यरात्र करून वेगवेगळ्या ठिकाणी फिरून आल्यावरती स्वतःच्या खिशाला हलकं हलकं वाटायला लागल्यावर जी पश्चातापाची भावना होते ना, मग आजूबाजूच्या मित्रांचाही राग यायला लागतो. यांनी थांबवायला नको होतं का असं वाटायला लागतं. हे याच कुसंगतीचा परिणाम आहे. खरा मित्र ओळखण्यातली कला जमली पाहिजे. यात धुंडा महाराज देगलूरकर एक फार छान वाक्य सांगतात आणि ते मला खूप आवडतं. ज्ञानदेव आणि नामदेव, बघा, ज्ञानदेव आणि नामदेव यांची मैत्री झाली ना तर ती आनंददायी असते. ज्ञानदेव आणि नामदेव यांची मैत्री झाली की ती आनंददायी असते. पण दामदेव आणि कामदेव, मी पुन्हा सांगतो, दामदेव आणि कामदेव यांची मैत्री झाली की ती मात्र त्रासदायकच असते, दुःखदायक असते. असंच आहे ना. मग मैत्री कुणाशी व्हायला हवी हे आपल्याला समजायला हवं. वारी, दिंडी किंवा संतांची संगत ही आपल्याला या मृगजळापासून दूर ठेवते. हे मृगजळ नसतं म्हणजे आपण जे अनुभवतोय, म्हणजे पहिलं मी तुम्हाला जे सांगितलं कुसंगती, ते मृगजळ. पण संतांची संगती मात्र मृगजळ नसतो. ते काय असतं? तो निखळ अमृतमय पाण्याचा खळखळ वाहणारा स्वच्छ झरा असतो. आता हीच साधू संगती मिळावी यासाठी आपण या वारीमध्ये यायचं असतं. हा खळाळता झरा असतो. मैत्री, संबंध, स्नेहभाव निर्माण होताना माऊलींनी फार छान सांगितल्या. म्हणजे मी मगाशी तुम्हाला पसायदानाच्या 2 ओळी सांगितल्या होत्या, खूप छान सांगितल्या हो. त्याच्या पायऱ्या आहेत, टप्पे आहेत. झाली मैत्री असं नाही होत. टप्पे काय आहेत? जे खळांची व्यंकटी सांडो, हा पहिला टप्पा आहे. दुसरा टप्पा काय? तया सत्कर्मी रती वाढो. आणि मग भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. पहिली 2 टप्पे पूर्ण केले की जुळलेली मैत्री, किंवा पहिली 2 टप्पे करण्यासाठी जुळलेली मैत्री हीच आनंददायी असते. आणि अशी मैत्री आपल्याला वारीमध्येच मिळू शकते, संतांच्या संगतीमध्येच मिळू शकते. कारण ते योगी आहेत. योगी, युज, जोडणे. आत्म्याला परमात्म्याशी जो जोडतो तो योगी, मग हा योगी सन्मार्गीच असतो. कारण परमात्म्याला जोडून देणं असं सहज काम नाही हो, वाईटांचं काम नाही हो हे. म्हणून तिथे मैत्री जुळली पाहिजे. या मैत्रीमध्ये
वारीत एक गोष्ट लक्षात येते बघा, या मैत्रीमध्ये सर्वात आदर्शवत मैत्री कोणती आहे बघा. आपल्या समोर प्रश्न असतो नेहमी की मग आदर्श मित्र कोणता. लोक आदर्श मित्रमंडळ स्थापन करतात, पण ते सगळेच मित्र आदर्श असतात का? नाही. त्यातून आदर्श शोधावा लागतो. आदर्श हरवलेला असतो म्हणून तर आदर्श नाव दिलेलं असतं. आदर्श हरवतो म्हणून आदर्शाचं नाव द्यायचं असतं, अवडंबर करायचं असतं. मग सगळ्या जगातली आदर्श मैत्री कोणती? तर ते मी मानतो कृष्ण आणि अर्जुनाची सगळ्यात आदर्श मैत्री आहे. ही आदर्श कशी आहे हो? कशामुळे हिला आदर्श म्हणायचं? कौरव आणि पांडवांचं सैन्य युद्धभूमीवर आमने सामने उभा राहिलं आणि ते आमने सामने उभा राहिल्यावर आता शत्रूचा खात्मा करायची वेळ आली आहे. एक एक बाण चालवायची वेळ आली आहे आणि त्यावेळेला अर्जुनाच्या मनामध्ये स्नेहभाव जागा होतो, ममत्व जागं होतं, आपल्या आप्तांविषयीची भावना जागी होते आणि तो म्हणू लागतो की माझ्या समोर तर सगळे माझे आहेत, माझे आप्त आहेत, माझे सखा आहेत, माझे बंधू आहेत, माझे गुरु आहेत आणि मी काही युद्ध करणार नाही. आता अर्जुनाच्या मनामध्ये जागा झालेला हा स्नेहभाव, हा ममत्वाचा भाव दूर करायची जबाबदारी कृष्णावर येते. तेव्हा कृष्ण असं सांगतो की जो स्नेह आणि मैत्री स्वधर्म देश यांच्या मार्गात अडथळा बनून उभं राहतं ते कधीच योग्य नसतं. बघा, स्नेह स्वधर्म आणि कर्तव्य याच्यामध्ये आलं की ते कधीच योग्य ठरत नाही. देशहिताच्या विरोधात आल्यावर ते कधीच योग्य ठरत नाही. हे युद्धभूमीवर कृष्णाला समजावून सांगावं लागलं, तेव्हा अर्जुनाला ते समजलं आणि अर्जुन मग कृष्णाच्या त्या वाटेवरती निघाला. कृष्णाची ही वाट कोणती होती हो? ही वाट होती विचारांची वाट. वारी अशीच आहे. वारी पाय वाटेने चालायची नसते. वारीमध्ये चालणारी पाय आपली ही त्या जमिनीवरती चालत नसतात. वारी विचार वाटेवरती चालायची असते. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. सुसंगती घडावी, सुजनांचे सज्जन लोकांचे वाक्य कानी पडावेत, यासाठी तर वारी आहे. म्हणून तर वारीमध्ये आपण सहभागी झालेलो असतो. वारी ही पाऊल वाटेने नाही, विचार वाटेने जाण्याची गोष्ट आहे. म्हणून तर आपण मागच्या मुक्कामी सांगितल्याप्रमाणे इथे जोडून घेतलं पाहिजे. जोडून कसं घेतलं पाहिजे? मैत्र जीवांचे म्हणून जोडून घेतलं पाहिजे. परम मैत्रीचा भाव देख, दुःख हिरोनी द्यावे सुख, साधू जीवाचे निरसोनी दुःख, परम सुख देत असे. बघा किती सुंदर ओळी आहे. साधू जीवाचे निरसोनी दुःख, परम सुख देत असे. हे परम सुख मिळवण्यासाठी इथे आलं पाहिजे. इथे मैत्र जीवांचे जोडलं पाहिजे. आणि हे मैत्र कसं असतं बघा, बंधूहुनही मित्र अधिकू, बंधूहुनही मित्र अधिकू, पुत्राहुनही विश्वासिकू. तो मित्र जो जाहला वंचकू, अजून एक सावधगिरीचा इशारा आहे. जो मित्र जो जाहला वंचकू, तो केवळ ठकू तो जाणावा. तो केवळ ठक आहे. जो वंचकासारखा तुमच्याकडे आलेला आहे तो केवळ ठक आहे, हे लक्षात घ्या. हे मैत्रजीवांचे जोडण्यासाठीची वारी असते. सद्गुणांशी जोडण्यासाठीची वारी असते. चांगल्या लोकांशी जोडणारी ही वारी असते. आणि हे मैत्रजीवांचे वारीमध्ये आपण जोडून घेतलं पाहिजे. आजच्या मुक्कामी आपण एवढं जरी समजू शकलो की आम्हाला वारीत जोडून घ्यायचं आहे, सुखाच्या शोधाला जायचं आहे, तेव्हा या मार्गावरती, या विचार वाटेवरती, नुसत्या मार्गावरती नाही, या विचार वाटेवरती आमच्यासोबत 4 चांगली मंडळी असली पाहिजेत. तो कृष्ण आमच्यासोबत असला पाहिजे. तो साधू पुरुष आमच्यासोबत असला पाहिजे, ज्याच्या ज्ञानाने, ज्याच्या ज्ञानाच्या तेजाने आमचा मार्ग प्रशस्त होईल आणि प्रकाशमान होईल. म्हणजे अंधारात कधीही ठेचकळून पडण्याची वेळ आमच्यावर येणार नाही. तेव्हा चला तर विठ्ठल नामाच्या गजरामध्ये आपणही आता पुढच्या मुक्कामी निघणार आहोत
आणि पुढच्या मुक्कामी पुढचा विषय समजून घेणार आहोत. नमस्कार. जय हरी.